नमस्कार. एम फास्ट टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला बातमीविषयी. श्री SMS स्कूल व ज्युनियर कॉलेज बामनोत येथे श्री गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 27/8/2025 श्रीची स्थापना शाळेच्या प्रांगणात करण्यात आली व दिनांक 29/8 शुक्रवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात प्राथमिक शालेय काही बालगोपालांनी नृत्य सादर केले. तसेच माध्यमिक शाळेतील बालगोपालांनी आपल्या सांस्कृतिक स्तृप्त गुणांचे प्रदर्शन केले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व व आरोग्याविषयी नाटिका सादर केली. या नाटिकेत दिग्दर्शक लेखक श्री GS जावरे सर यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री डॉक्टर NV कोल्हे तसेच चेअरमन सन्माननीय डॉक्टर JD भंगाडे उपस्थित होते. मुख्याध्यापक प्राचार्य श्री RS अडकमोल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री BM लहासे यांनी केले. सर्व शिक्षक व बंधू भगिनी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहकार्य केले. श्रीमती चेतना C चौधरी व श्री S वंजारी, श्रीमती RS तळवी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले व प्रमुख पाहुण्यांनी बालगोपालांचे कौतुक केले. घरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्या, लक्षणे दिसतात लगेच दवाखान्यात जावे हो. कुठं काय बोलायचं काहीच समजत नाही. प्रसंग काय, तू बोलताय काय ते आपल्याला कोरडा दिवस पाळायला सांगत आहे. कोरडा दिवस म्हणजे आठवड्यातील एक दिवस पाण्याची भांडी कोरडी ठेवावी. आणि तू जाऊ दे बेटा, ती चुकीचं काय सांगते. तिचंही बरोबरच आहे ना. आपण जशी गावाची शहराची स्वच्छता करतो तशी आपल्या शरीराची पण व्हायला हवी. जाऊ दे म्हणतो बेटा. जाऊ दे बेटा, जाऊ दे. तर आपण आपल्या आजूबाजूचे खड्डे बुजवूया. एकट्यानं काय होणार आहे. साथी हाथ बढ़ाना, हम भारतवासी ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सब भारतवासी ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, अपनाया गांधी जी का सपना सच हो गया. हम चाहे तो पैदा कर दे इससे आदमी कचरा अनमोल यदि करे रिसाइकल, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ. मी रवींद्र सोना अडकमोळ, मुख्याध्यापक व प्राचार्य PSMS स्कूल बामनोत, तालुका यावल, जिल्हा जळगाव. यावर्षी सुद्धा आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. PSMS स्कूलमध्ये गणपती उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण यावेळेस निर्माण होतं. सालाबादप्रमाणे विद्यार्थी यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, फनफेअरच्या कार्यक्रमांमध्ये आणि विशेषतः क्रीडांगणावरती जे काही खेळ घेतले जातात त्यामध्ये भाग घेतात आणि गावामध्ये स्वच्छता निर्माण व्हावी किंवा अडाणी लोकांच्या कामासाठी जो काही कार्यक्रम करता येईल त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडनं खूप प्रयत्न करून घेत असतो. आणि त्या अनुषंगाने या आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमांच्या रूपामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडनं स्पर्धा वगैरे घेत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये त्यांचं कल्याण होईल, गावाचा विकास होईल, शाळेचं नाव होईल. या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. करता येईल त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडनं खूप प्रयत्न करून घेत असतो आणि त्या अनुषंगाने या आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमांच्या रूपामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडनं स्पर्धा वगैरे घेत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये त्यांचं कल्याण होईल, गावाचा विकास होईल, शाळेचं नाव होईल. या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो.
पाठीमागे जे काही बळ असतं ते आमच्या संस्थेचे पदाधिकारी जे असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आमचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र वामन कोले, चेअरमन डॉक्टर जे डी वंगाळे आणि आमचे संचालक मंडळ आम्हाला या कार्यक्रम घेण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित करतात आणि त्यामुळेच आमचा या शाळेचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागत नाही अशी प्रेरणा आमच्या मॅनेजमेंट बॉडीकडनं आम्हाला मिळते आणि त्यामुळेच हे सर्व शक्य होते असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं.